मराठा आरक्षणाचं वादळ आज पुण्यात धडकणार आहे। मनोज जरांगे यांच्या पायी दिंडीचा आजचा चौथा दिवस आहे। जरांगेंच्या मोर्चाचा पुण्यातला वाघोलीमध्ये मुक्काम असणार आहे। मोठ्या संख्येने मराठा समाज या मोर्चात सहभागी झालेला आहे। जरांगेंच्या मोर्चाचा हा चौथा दिवस आहे। अवघ्या 3 दिवसात म्हणजे 26 तारखेला हा मोर्चा मुंबईत धडकणार आहे। आज पुण्यातल्या वाघोलीमध्ये मुक्काम झालेला आहे। चर्चेची दारं खुली आहेत असं मत जरांगे पाटील यांनी व्यक्त केलेलं आहे। आरक्षणाची धग आज मोर्चाच्या निमित्तानं शहरी भागात पोहोचते आहे। जरांगेंना वाढता पाठिंबा पाहता रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे आणि याचे परिणाम लक्षात घेऊन सरकार काय भूमिका घेतंय याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। सरकारने एवढा मोठा ताकदीने समाज एकत्र आलाय, ते मनावर घेतलं पाहिजे। आता मनावर घेतलं पाहिजे। आडमोठे भूमिका हमेशा नाही कामाला। एवढा मोठा समाज लाखाच्या संख्येने एकवटला, या दैवत त्यांचे समाज म्हणजे हा दैव, जनता म्हणजे दैवत आहे। एवढी मोठी मागणी करायला गाड्यागुऱ्यात लोक यायले, लक्ष द्यायचं नाही, त्याला धडा मात्र जनता शिकवणार आहे। आणि सध्याचे अपडेट्स काय आहेत आपल्याला तुषार झरेकर सांगतायत, पुण्याहून आपल्या सोबत आहेत। तुषार, कुठपर्यंत पोहोचलाय, म्हणजे पुण्यामध्ये दाखल झालेत का मनोज जरांगे? नक्कीच एकंदरीत जर आपण पाहिलं तर नम्रता, हा जो संपूर्ण जो समाज आहे तो मुंबईकडे एकंदरीत मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय। आज रांजणगाव येथून हा खरं तर मोर्चा आहे तो पुढे मार्गस्थ झालाय। मात्र आतापर्यंत 14 किलोमीटरचाच टप्पा खरं तर एकंदरीत पार पाडलाय। आतापर्यंत दुपारचं जे जेवण आहे ते खरं तर 20 किलोमीटर वरती होतं, मात्र दुपारच्या जेवणापर्यंतही अजून मोर्चा खरं तर पोहोचलेला नाहीये। तर दुसरी गोष्ट जर आपण पाहिली तर हा संपूर्ण जो मोर्चा आहे तो वाघोली या ठिकाणी आज मुक्कामी असणार आहे। मात्र वाघोली या ठिकाणी हा मोर्चा पोहोचण्यासाठी पहाटेची वेळ खरं तर लागू शकते, असं एकंदरीत चित्र एकंदरीत दिसून येत आहे। मोठ्या संख्येने जो मराठा समाज आहे तो रस्त्यावरती उतरल्याचं पाहायला मिळत आहे। आपण पाहिलं तर मागे जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत मराठा समाजाच रस्त्यावरती उतरल्याचं एकंदरीत चित्र पाहायला मिळत आहे। त्यामुळे हा जो पुणे नगर महामार्ग आहे तो पूर्णपणे मराठा समाजाच्या सेवकांनी गजबजून गेलेला दिसतोय। एक मराठा लाख मराठाच्या घोषणा खरं तर हे जे सेवक आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी एकंदरीत देताना पाहायला मिळतात। त्यामुळे हा जो संपूर्ण मोर्चा आहे तो पुढे मार्गस्थ होत असताना त्या मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी नम्रता एकूण पहाटेचा वेळ लागू शकतो अशी ही शक्यता एकंदरीत वर्तवली जाते। नम्रता, तुषार, सध्या कोणत्या भागामध्ये पोहोचला आणि वाघोलीपर्यंत पोहोचण्यासाठी साधारण किती अंतर आहे? नक्कीच नम्रता, आता जो मोर्चा आहे तो शिक्रापूर या परिसरामध्ये पोहोचलेला आहे आणि शिक्रापूर ते पुढे वाघोली हा संपूर्णपणे 25 ते 26 किलोमीटरचा जो टप्पा आहे तो पोहोचण्यासाठी मोठा वेळ खरं तर लागू शकतो, कारण आतापर्यंत फक्त दिवसभरातल्या 14 किलोमीटरचा जो टप्पा आहे तो पूर्ण झालेला आहे आणि इथून पुढला जो टप्पा आहे तो पुढे पोहोचण्यासाठी मोठा कालावधी खरं तर या संपूर्ण याला लागू शकतो मोर्चाला। त्यामुळे पुण्या शहरामध्ये खरं तर एंट्री करत असताना या मोर्चाला पहाटेही उजडण्याची शक्यता एकंदरीत वर्तवली जाते। नम्रता, तुषार, तुम्ही क्षणाक्षणाचे अपडेट्स आमच्यापर्यंत पोहोचवत राहा। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। तर सध्या शिक्रापूर परिसरामध्ये मनोज जरांगे यांचा हा मोर्चा पोहोचलेला आहे आणि वाघोलीमध्ये पोहोचण्यासाठी कदाचित पहाट उजाडू शकते असा अंदाज सध्या आहे। ठिकठिकाणी मनोज जरांगे यांचं जोरदार स्वागत होत आहे। अनेक ठिकाणी त्यांना तिथे उपस्थितांना संबोधित करण्याची सुद्धा विनंती केली जाते आणि या सगळ्यामध्ये ही पायी दिंडी अतिशय सावकाश निघालेली आहे। उद्या पहाटेपर्यंत हा मोर्चा, ही पायी दिंडी वाघोलीमध्ये पोहोचेल असा अंदाज वर्तवण्यात येतोय। ही ड्रोन दृश्य आहेत, कशा प्रकारे हा मोर्चा आता शहरी भागाकडे निघालेला आहे। पुण्यामध्ये आज पहाटेपर्यंत, उद्या पहाटेपर्यंत आगमन होईल आणि त्यानंतर पुण्यावरून मुंबईकडे कूच केलं जाणार आहे। तर मनोज जरांगे पाटील यांच्या दौऱ्यात सहभागी होण्यासाठी वेगवेगळी वाहनं घेऊन आंदोलक येत आहेत। असंच बीडमधले एक आंदोलक आपली बैलगाडी घेऊन या दिंडीत सहभागी झाले, तर दिव्यांग जन सुद्धा यामध्ये सहभागी होताना दिसले। त्यांनी जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय, बघूया। बैलगाडी घेऊन यायचं नेमकं कारण काय, म्हणजे हे वेगळं दिसतंय बैलगाडी घेऊन? 100% वेगळंच आहे। कारण असं की सरकारला एवढे मोर्चे, एवढे आंदोलन, एवढे उपोषण करून पण जाग आली नाही। त्याचं कारण असं की बैलगाडी घेऊन डायरेक्ट मंत्रालयापर्यंत जाणार आहे आणि मंत्रालयासोबत बैलाची खुटी मंत्रालयाच्या गेटलाच बांधणार आहेत।
जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत मंत्रालयात सोडायचं नाही. बैलाच्या शेणाच्या गौऱ्या तापायच्या मंत्रालयाच्या भिंतीवर आणि तिथूनच त्याच्यावरच भाकरी तापून तिथंच खायचं आणि तिथंच राहायचं जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत. तुम्ही स्वतः दिव्यांग असून सुद्धा गाडी घेऊन येत आहे, काय भावना आहेत नेमक्या? काय आता आमचे पोरं खूप टिकलेले आहेत तरी बी जास्त टक्केवारी पडून बी त्या आमच्या मुलांना आरक्षण नसल्यामुळे नोकरीला याला लागतेच नाही, शिक्षणाला पैसे भेटत नाहीत. त्यामुळं आम्ही मुंबईला जाऊन सरकारकडून आरक्षण घेऊनच वापस येणार आहेत, नाही तर वापस येणारच नाहीत.